नमस्कार. आम्ही सांगतो यश म्हणजे नक्की काय असतं या नेटिझन्स फाउंडेशन अकादमी निर्मित वेब मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आम्ही आज एका विशेष अतिथींना आपल्या भेटीसाठी निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं नाव आहे स्वप्नील बब्रुवान बेंबडे. एवढं नाव सांगून ते लक्षात नाही येणार, कारण त्या नावाच्या मागची महती सांगितल्यावर तुम्हाला कळेल की ही मुलाखत किती महत्त्वाची आहे, किती रंगतदार असणार आहे, किती ऊर्जावान असणार आहे. ते IITian आहेत आणि साधे IITian नव्हे तर मुंबईचे IITian आहेत. सर्वांना क्रेज असते, संपूर्ण भारताला क्रेज असते की IIT करायचं, IIT करायचं, ते मुंबईत करायचं. आणि याच मुंबईतून त्यांनी मुंबईच्या IITतून त्यांनी IITचं शिक्षण पूर्ण केलं. ते लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि लातूर जिल्ह्याचे सुपुत्र असण्याचा अभिमान आम्हा सर्वांना निश्चितच आहे. ते आज आपल्या भेटीला इथं आलेले आहेत. सध्याला ते जपान येथे हिताची या कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी माझे सहकारी श्री वैभव घटकार सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी या मुलाखतीचा सुरुवात करण्यासाठी वैभव सरांना विनंती करतो की त्यांनी स्वप्नील सरांच्या सोबत गप्पांना सुरुवात करावी. वैभव सर. सर्वप्रथम आपण स्वप्नील सरांची अगदी थोडक्यामध्ये ओळख करून घेऊया. त्यांचा परिचय मी देत आहे. तर स्वप्नील सर जर शालेय जीवनापासून जर आपण सुरुवात केली तर 4थी स्कॉलरशिपमध्ये त्यांचा राज्यात 2रा क्रमांक आला होता. त्यानंतर ते जवाहर नवोदय विद्यालयच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यामध्येच त्यांचं 6वी ते 10वी हे शिक्षण पूर्ण झालेलं आहे. ते मूळ अहमदपूर तालुक्यातील अंधोरी या गावामधून त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. 10वीमध्ये त्यांना 10 आउट ऑफ 10 CGPA प्राप्त आहेत. त्यानंतर JEE ॲडव्हान्समध्ये त्यांचा रँक 302 असा आहे. त्यानंतर त्यांनी IIT मुंबईमधून BTech आणि MTech पूर्ण केलेलं आहे. तैवान येथे 3 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे आणि इंटर्नशिप अगदी शेवटच्या वर्षामध्ये त्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटद्वारे जपान येथे त्यांची निवड झाली होती आणि ते सध्या तिथेच कार्यरत आहेत मागच्या 2 वर्षापासून. आज आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा स्वप्नील बेंबडे सर. मी त्यांचं स्वागत करत आहे. तर मी स्वप्नील सरांना प्रश्न विचारतो पहिला की स्वप्नील सरांचं शालेय जीवनापासून आणि त्यांचं मूळ गाव कुठलं, शालेय जीवन त्यांचं कसं होतं, शालेय जीवनामधल्या कोणत्या स्पर्धा परीक्षांना ते सामोरे गेले आहेत, तर सुरुवात करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू वैभव, तू मला आमंत्रित केलं आणि सरांचे पण धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल. तर मी स्वप्नील बब्रुवान बेंबडे, ब्रॉन अँड बॉट अप इन अंधोरी. अंधोरी कोणी ऐकलं पण नसेल, एक छोटंसं गाव आहे अहमदपूर तालुक्यामध्ये. तर मी तिथे 5वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि माझी शाळा होती, मला असं आठवतं ती पत्राची शाळा होती. ते एकदम म्हणजे तिथं फक्त 5वीपर्यंत शिक्षण होतं आणि असं पट्ट्यावर आम्ही बसायचो, मला आता पण आठवतं. आणि एकदम छोटेसे वर्ग, आणि तरी ती मला शाळा खूप आवडते आता पण, कारण की त्या जे आठवणी मी तिथं बनवल्या, काही मला ज्या गोष्टी मी मोठे स्वप्न बघितले तिथूनच सुरू झाले. आणि तिथं नंतर मी म्हणजे गावातूनच शिक्षण सुरू करतच मी नंतर स्कॉलरशिपची एक्झाम दिली पहिल्यांदा. अगोदर स्कॉलरशिप 4थमध्ये राहायची, आता आय थिंक 5thमध्ये शिफ्ट झाले. आणि नंतर वैभवनं सांगितल्याप्रमाणे माझा राज्यात 2रा क्रमांक होता तेव्हा पण. आणि नंतर मी ठरवलं की नवोदयच्या एक्झाममध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मी ठरवलं की आपण लातूरला शिफ्ट व्हावं, कारण की त्यावेळेस CBSEचं वगैरे जास्त क्रेज होतं म्हणेल आणि आपल्या आजूबाजूला CBSEचं शिक्षण जास्त काही भेटत नव्हतं तेव्हा. आणि नवोदयचं एक पर्याय होता की जिथं चांगलं शिक्षण लाईक वेल बॅलन्स शिक्षण दिलं जातं असं मला माहिती होतं. नंतर मग शालेय जीवनामध्ये तर पुढचा प्रवास मी नवोदयमध्ये चालू केला आणि तिथंच मी वैभवलासुद्धा भेटलो. तर आम्ही दोघं एकाच वर्गामध्ये होतो आणि वैभव म्हणजे
एकदम एकदम चांगला मित्र आणि ज्या एकदम जे सक्सेसफुल कॉम्पिटिशन किंवा अशा गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या मुलामधील असं असं सांगेन. आणि आताच तो म्हणजे नवीन मुलांना तो प्रोत्साहन देत आहे. आणि नंतर नवोदयमध्ये गेल्यानंतर मी म्हणजे जे कंटिन्युअस शिक्षण वगैरे होतो ते घेत होतो. आणि असं स्पेशली मला ह्या गोष्टीची खंत वाटते की गडे आता मी पाहतो तर सगळीकडे किती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत आणि मी जी ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या जगामध्ये 10वी नंतर उतरलो, कारण की मी नवोदयमध्ये असताना जास्त गोष्टींमध्ये पार्टिसिपेट नाही केलं. मला ह्या गोष्टीचं थोडे खंतच वाटते. आणि नवोदयमध्ये मी जी म्हणजे लोकांना वाटतं की गड्या ठीक आहे आणि कॉम्पिटिशन एक्झाम नाही दिली तर कसा कसा बिल्ड केलं 11-12चा पाया वगैरे, जो की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे IIT JEE एकदम डिफिकल्ट एक्झाम मानली जाते आणि खूप कॉम्पिटिटिव्ह आहे. आणि त्याच्यासाठी पाया हा कसा रचला, तर मी म्हणेल की मी सगळ्यात जास्त म्हणजे सेल्फ स्टडीज केली मोस्ट ऑफ द टाईम. मी 9वी-10वीला असताना जे वेगवेगळ्या प्रकारची प्रकाशनांची पुस्तकं होती मी ती स्वतःहून लावत होतो. जसं की मे बी हे प्रकाशनं आउट ऑफ डेट झाले असतील. एस चांद किंवा RD शर्मा आहेत का? अजूनही आहेत ना. हा, तर हे मला वाटतं की एकदम लाईक राईट बुक्स मानल्या जायच्या. आणि मला सल्ले द्यायला कोणी नव्हतं पण त्यावेळेस. आणि मला म्हणजे 8वीमध्येच मी निर्णय घेतला की आपल्याला ह्या गोष्टीची खरंच आवड आहे. मॅथमॅटिक्स वगैरे सब्जेक्ट माझा आवडता आहे. आणि म्हणून मी म्हटलं की चला आपण ट्राय करू आणि आपल्याला काहीतरी पुढे करायचं आहे, जिद्द होती मनामध्ये. आणि म्हणून मी सेल्फ स्टडी करायला सुरुवात केली. 6वी ते 10वीमध्ये काही असं खास स्पर्धा परीक्षा दिल्या नाहीत. पण मी चेस नॅशनल खेळलो होतो मी 8वीला असताना. तर चेस नॅशनल खेळलो होतो. आणखी तर काही अशा मी स्पेसिफिकली कोणत्या स्पर्धा परीक्षेत भाग घेतला नाही. पण मी 11वी ते 12वीमध्ये असताना KVPY दिलेली, पुन्हा ऑलिम्पियाड्स दिलेले. त्याच्यामुळे त्यांचा मला खूप फायदा झाला IITच्या एक्झाममध्ये. कारण की तेव्हा म्हणजे आपल्याला कळून जातं ना की गड्या आपण म्हणजे IITच्या एक्झामच्या अगोदरच ह्या एक्झाम दिल्यानंतर मला कळालं की मी म्हणजे किती मला लाईक किती नॉलेज आहे आणि आपण म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये कुठपर्यंत आहे. ठीक आहे, मी अगोदर एका कोचिंगमध्ये करत होतो पण तिथलं कॉम्पिटिशन पुढं जाऊन मला कम्पेअर करायचं होतं की भारतामध्ये मी कुठं येतो, स्टँड करतो. तर त्याच्यामुळे मी KVPY पुन्हा ऑलिम्पियाड्समध्ये पार्टिसिपेट. KVPYमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत पोचला होता? हो, तर एक्झाममध्ये मी पास झालेलो पण इंटरव्ह्यू होता तो मी काही क्रॅक करू शकलो नाही. त्याच्यासाठी म्हणजे ऑफकोर्स माझ्याकडे तेव्हा म्हणजे ते ओरिएंटेशन पण नव्हती, थॉट प्रोसेस पण नव्हती. पण मला वाटतं जर आजकाल मी जे बघतोय नेटिझन्समध्ये, आय थिंक अशी जर तुम्ही तयारी केली 8वी-9वीपासून तर म्हणजे काही शक्य नाही असं काही नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. येस सर. त्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर म्हणजे तुम्ही IIT JEE या स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी एंट्रन्स एक्झामची म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही चेंज केलेली असणार 10वीपर्यंतची. तर तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी होती? तर तर अगोदर म्हणजे असं मला वाटतं मी सुरुवातीला सेल्फ स्टडी आणि ह्या गोष्टीवर जास्त भर दिलेला. पण असं होतं की बहुतेक आता पण मुलांना वाटेलच की 9वी-10वीचा सिलेबस संपल्यानंतर 11वी-12वीचा एकदमच जंप होतो. कारण की ते जे ट्रान्झिक्शन होतं ना 9वी-10वीच्या अभ्यासक्रमातून ते 11वी-12वीच्या, ते थोडं मला वाटतं डिफिकल्ट पण आहे आणि थोडं वेगळं आहे. तर त्याच्यासाठी मी असं केलं की कोचिंगच्या ज्या गोष्टी होत्या मी स्पेसिफिकली फॉलो करत होतो 11वी-12वीला. पण मी जास्तीत जास्त सरावावर भर दिला. 11वी-12वी तुम्ही म्हणजे कुठे प्रिपरेशन करत होता? मी 11वी-12वीला ॲक्च्युली कोट्याला गेलो होतो. ओके. आणि तिथं एका इन्स्टिट्यूटमध्ये मी
म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये चांगल्या बॅचमध्येच होतो आणि तिथं मी सतत त्यांनी दिलेले प्रश्न वगैरे सोडवत राहायचो आणि ते दिलेल्या प्रश्नानंतरही काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी काही असंच जसं माझी एक हॉबी म्हणेल मी, कारण की 9वी 10वीला पण मी काही प्रकाशनांची पुस्तकं लावली. तसेच मी काही आता लहान मुलांना तर माहीत नसतील, पण इरोडो म्हणून एक पुस्तक आहे, खूप अवघड आहे, पण Okay. जेव्हा तुम्ही 11वी 12वीला जासाल ना तेव्हा कळेल की त्या पुस्तकाची व्हॅल्यू किती आहे. इथले विद्यार्थी सुद्धा H.C. वर्मा वगैरे असे बुक्स वापरतात. इरोडो पण करतात. हां. वा, ऐकून छान वाटलं कारण की ते पुस्तक म्हणजे आहे, अप टू द मार्क आहे. ते केल्यानंतर म्हणजे IIT जरूर होईल आय थिंक. ॲक्च्युली 11वी 12वीला पण जेव्हा प्रिपरेशनला जातो ना तेव्हा तिथं कॉम्पिटिशन जी असते ना क्लासमधलीच कॉम्पिटिशन खूप गुदमरून टाकते. म्हणजे आपला रँक हा कधी खाली येतो, कधी वरती येतो, कधी वेगळ्या पूर्ण देशभरातनं, तुम्ही आता उल्लेख केला कोट्यासारख्या शहरामध्ये देशभरातनं मुलं येतात बरोबर. आणि ह्या देशभरातून आलेल्या मुलांमध्ये तुम्ही सर्वाईव्ह करायचं, ही जरा प्रोसेस कशी होती? म्हणजे गेल्या दिवसापासनं तिथं अगदी इथून म्हणजे 1500 किलोमीटरवरती जा, ते राहा आणि तो काळ अजून मला वाटतं आतापेक्षा आता थोड्याशा सुविधा झाल्यात आपल्याला, हां. पण तो काळ कसा होता त्याचा जरा अनुभव सांगाल का? त्याच्या आठवणी सांगाल का? की 11वीत तिथं गेल्याच्या नंतर सुरुवातीचे 3-4 महिने कसे होते, मग तुम्ही तिथं आपला जम कसा बसवला? आम्हालाही पक्कं माहिती आहे की तुम्ही तुमचा जम तर जपानपर्यंत बसवला आहे, पण तिथं 11वी 12वीला तो कसा बसवला? हां, तर मला शेअर करायला जरूर आवडतील. म्हणजे मी असं होतो की आपण अगोदर कनी लातूरमध्ये राहिलेलो, आपण म्हणजे गावातूनच आलेलो आहे, तर थोडा आपल्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स कमी असतो त्या गोष्टींचा की गड्या आपण आता म्हणजे देशाच्या पातळीवर आपण कॉम्पिटिशन करतो आहे. आणि काही काही मुलं म्हणजे आता कोट्याला तयारी करणारे म्हणजे की नाही अर्धे मुलं मला वाटतं आईवडिलांच्या म्हणजे आईवडिलांच्या कारणामुळे येतात. त्यांना आईवडिलांना वाटतं की म्हणून स्वतःहून जाणारे कमी असतात. आणि सगळ्यांचे आय थिंक सगळे म्हणजे मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास ह्याच्यातच वर्किंग क्लास असतो सगळ्यांचा, आणि त्याच्यामुळं की नाही त्यांची लाईफस्टाईल वगैरे एकदम म्हणजे थोडी फॅन्सीच वाटते आपल्याला, कारण की आपण गावातून राहिलेले, आपण जेमतेम खर्च करतो, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्याच गोष्टी बघतो. आणि मग थोडं आपण गेलं की मग आता त्यांची भाषा, काही काही कॉन्व्हेंट स्कूलमधून आलेले, आल्दो मी पण CBSE केलेली, पण आय थिंक एन्व्हायरमेंटचा थोडा फरक पडतोच. पण आय थिंक आता मी सध्या बघतोय लातूरमध्ये काय बदल घडला आहे, लोक कसे बोलत आहेत, कसे वागत आहेत. आय थिंक मी खूप म्हणजे इम्प्रेस झालो या गोष्टीमधून. पण तेव्हा ह्या गोष्टी काही नव्हत्या, तरी मला तो थोडा कॉन्फिडन्स लोच होता. पण हळूहळू तो वाढला. मी कधी कधी क्लासमध्ये मला डाऊटसुद्धा असले, ज्या इम्पॉर्टंट डाऊट्स आहेत ते पण मी असं क्वेश्चन विचारायला घाबरायचो, कारण की मला तेच वाटायचं की गड्या हे काय लोक विचार करतील माझ्याबद्दल. मी तर गावातला आहे, माझी हिंदीसुद्धा बरोबर नव्हती, कारण की आपला मराठी ॲक्सेंट राहायचं सततच बोलण्यामध्ये, आणि लोक लगेच म्हणायचे की हा मराठी माणूस आहे म्हणून. आपली हिंदी ऐकूनच तो असं म्हणायचे. म्हणून मी हा एक थोडा म्हणजे डिफिकल्ट फेज होता माझ्यासाठी. मला अवघड जायचे प्रश्न विचारायला. त्याच्यामुळं काय होऊन जायचं की माझे डाऊट्स माझ्यामध्येच राहून जायचे. तर मी म्हणजे आजकालच्या पिढीला जरूर म्हणेल की गड्या असा गोष्टींचा विचार करूच नका तुम्ही. तुमचं ध्येय आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर आपण करायचंच आहे. आपण ह्या म्हणजे बाकीच्या गोष्टीवर लक्ष नाही केलं पाहिजे. 10वी बोर्ड आणि 12वी बोर्ड अशा 2 एक्झामसुद्धा होत्या, तर त्यांना तू कसं हँडल केलंस आणि त्यामध्ये तुझा स्कोर काय होता, किंवा त्याच्यामध्ये तू कशा पद्धतीची अभ्यासाची स्ट्रॅटेजी वापरलीस, ते आपल्या विद्यार्थ्यांना ऐकायला आवडेल. जरूर. तर आय थिंक 10वी बोर्डामध्ये तर मी नवोदयमध्येच होतो, पण तेव्हा कसं होतं की मोस्ट ऑफ द फोकस माझा बोर्डावरच होतं, कारण की मला जास्त फ्रीडम नव्हतं की मी स्वतः काही दुसऱ्या गोष्टीवर करू शकेल. पण मी सेल्फ स्टडी करत होतो. पुढच्या म्हणजे मी काय म्हणलं ना की जे त्यासाठी मी काही बुक्स वापरत होतो, तर ते मी केलं स्वतःसाठी. पण 11वी 12वीसाठी माझं मेन फोकस होतं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, आणि मेन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणजेच IIT JEE हेच ध्येय होतं, फक्त एकच ध्येय होतं 2 वर्षामध्ये. आणि मला हे कळालं होतं की मी काही सिनियर्सकडून ऐकलंच होतं
की आपण जर आय आय टीचा जर अभ्यास केला तर आपल्याला बोर्ड एवढा काही टफ जाणार नाही. फक्त आपल्याला 1 महिना किंवा 1.5 महिन्याची तयारी असली पाहिजे, लेखनाची तयारी असली पाहिजे. कारण की एक इंग्रजी शब्द राहतो, विषय राहतो आणि एक एक्स्ट्रा विषय घेतला होता इलेक्ट्रॉनिक्स म्हणून मी 12वीमध्ये टॉप 5 सब्जेक्ट्समध्ये. तर ह्या म्हणजे सब्जेक्ट्सचा आपण थोडा अभ्यास केला पाहिजे. तर मी त्या 1.5 महिन्याच्या काळामध्ये रायटिंगची खूप प्रॅक्टिस केली. मला म्हणजे बेसिक नॉलेज, कन्सेप्च्युअल नॉलेज तर होतंच आय आय टीच्या अभ्यासामधून. आणि ह्या करत करत म्हणजे 12वी बोर्ड पण मला चांगलाच गेला. पण मी स्पेसिफिकली सेल्फ स्टडीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं माझं. आणि मी म्हणजे काही प्रकाशनाची हे सांगितली मी की बुक्स आर डी शर्मा किंवा एच सी वर्मा, एस चांद, हे जे होते ना, हे बुक्स म्हणजे लाईक एव्हरी क्वेश्चन काइंड ऑफ थिंग म्हणजे मी केले होते स्टार्ट टू एंड. म्हणजे त्यातले सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकत होतात. म्हणजे असं होतं की प्रश्न आमच्या इथं कशी अडचण असते की मुलं घेतात, ढिगारा पुस्तकांचा लावतात, पण त्याच्यामध्ये 2 झालं 5 झालं की गेले झोपी आणि मग ते पुन्हा बायपास करतात. म्हणजे आता असा एखादा प्रश्न तुम्हाला म्हणजे नक्की भेटतो की त्याला तुम्ही रात्र झटता पण ते होत नाही. असं तुम्ही एखादा एक्सपिरियन्स सांगाल का की पुस्तकात घुसलो तर मला वेळेचं भान राहिलंच नाही, असं बऱ्याच जणांचं होतं, तुमचं पण तसं झालं आहे का? खूपदा झालं मला, मी Yes. म्हणेल खूपदा झालं. असे इतके खूप चॅलेंजिंग प्रश्न होते माझ्या जीवनामध्ये किंवा त्या 2 वर्षामध्ये की मला म्हणजे माझा अप्रोच असाच राहिला की मी अटेम्प्ट करायचो, नाही झाला क्वेश्चन ठीक आहे, इट्स ओके. मग नंतर बाकीच्या सब्जेक्ट्सवर ध्यान द्यायचं. मग 2-3 घंट्यानंतर ट्राय करायचा तो प्रश्न. तर मी कमीत कमी 3 ते 4 वेळेस अटेम्प्ट करून जायचो, म्हणजे करायचंच जोपर्यंत मला उत्तर येत नाही. आणि नंतर उत्तर बघायचं. आणि समजा मला प्रश्नाचं उत्तर आलंच आणि तो क्वेश्चन एवढा मला थोडा त्रास दिला म्हणून मी काय करायचं, चला एका मेथडने येतं आहे ना, ठीक आहे, दुसऱ्या मेथडनं बघू आपण. कारण की आता मॅथ्स म्हणा किंवा फिजिक्स म्हणा, हे सब्जेक्ट असे आहेत की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपण की नाही 3 ते 4 कमीत कमी 3 ते 4 प्रकारे तुम्ही मिळवू शकता काही झालं तर. तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला 1000 प्रश्न करायची गरज नाही लागत. तुम्ही 100च प्रश्न करा, पण 4-5 मेथडनं केला ना, तुमचा प्रत्येक कन्सेप्ट स्ट्रॉंग होऊन जातो. क्या बात आहे. आणि 12वी तुम्ही तिथं कोट्यामध्येच ॲडमिशन होतं की तुमचं इकडं लातूरमध्ये होतं? तो बऱ्याच जणांना प्रश्न असतो की 12वी कुठं करायची. येस, ते कसं होतं? तर आता कोचिंगची क्लासेस वगैरे थोडे म्हणतो हाय एंड म्हणेल, कारण की ते थोडे ॲडव्हान्स्ड राहतात. त्याचे क्वेश्चन्स पण ॲडव्हान्स राहतात आय आय टी JEEचे. पण मी 12वी बोर्डाचं अहमदपूरलाच ॲडमिशन घेतलं होतं. महाराष्ट्र बोर्डातच ॲडमिशन होतं आणि महाराष्ट्र बोर्डाचे प्रश्न साधे सोपे राहतात, जास्त अवघड नाही राहत. एक मला या टप्प्याचा हा आता एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा असा आहे की तुम्ही तर फाईट केली 11वी-12वीला तिथं सगळ्यांच्या मध्ये शेवटला असूनही पुढं तुम्ही आलातच. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये आता आपण जर आय आय टीचा विचार केला तर आय आय टी म्हणजे पहिल्या 10,000मध्ये येणं हे एक म्हणजे ड्रीम अचिव्हमेंट असते. म्हणजे 14 लाख 12 लाख 12 लाख ते 14 लाख मुलं बसतात. बरोबर आहे. आणि त्याच्यात 10,000 येणं, 10,000 जाऊ देत 5,000 येणं, 5,000 जाऊ दे 2,000 येणं, 2,000 जाऊ दे 1,000मध्ये येणं, आणि 1,000 जाऊ दे पहिल्या 500मध्ये येणं, पहिल्या 100मध्ये येणं, हे सगळं म्हणजे काय प्रवास आहे. आम्हाला कौतुक आणि ह्या गोष्टीसाठी विचारतो आहे की तुमची 300+ रँक आलेली, हे तुम्हाला वाटत होतं का की 12वीच्या तुम्ही प्रवेश म्हणजे सुरू केला प्रवास त्यावेळेला तुमच्या क्लासमध्ये असं काही हे होत होतं का की नाही गड्या हा आपला 500च्या आतमध्ये रँक आणणारा स्टुडंट आहे, किंवा तुम्हाला स्वतःला तसा कॉन्फिडन्स किती होता, तर कशी रँक मिळवली? म्हणजे मग मॅथ्सला तुम्ही किती फोकस ठेवला, फिजिक्सला किती ठेवला, क्रुशियल सब्जेक्ट तुम्ही कसा पकडला की 3 सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, त्याचं वेटेज तुम्ही कसं करत होतात? आपण वेटेज कसं दिलं पाहिजे, कारण की तिन्ही सब्जेक्टचा अप्रोच मला वाटतं वेगवेगळा आहे. जसं फिजिक्स म्हणा की त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की आपण 100च प्रश्न करायचे, पण खूप वेगवेगळ्या प्रकारे करायचे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट समजून जातो फिजिक्सचा. आणि फिजिक्सला मला वाटतं की आपल्याला सुरुवातीचं जसं 11वी-12वी राहते, तर 11वीला कसं आपल्याकडं खूप वेळ राहतो.
12वीला बोर्डाचं पण बघायचं असतं, प्रॅक्टिकल्स पण येतात आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे की थोडं माणसामध्ये हे राहतं की थोडं नर्वसनेस येते 12वीला मी म्हणेल, थोडं प्रेशर पण वाढतं. पण 11वीला कसा वेळ राहतो असा मोकळा, तुम्ही वेगवेगळे प्रश्न सोडवू शकता. तर मी जास्तीत जास्त भर दिला 11वीला की मी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सवर भर दिला, त्यांना वेळ दिला खूप जास्त. आणि केमिस्ट्रीवर जास्त फोकस नाही केलं मी सुरुवातीला, कारण की केमिस्ट्री एक असा सब्जेक्ट मला वाटतो की त्याला थोडं पाठांतराची गरज असते आणि वेळेवर रिव्हिजनची गरज असते. तर मी एक्झाम्सच्या अगोदर फक्त केमिस्ट्रीचं रिव्हिजन केलं आणि कंटिन्युअस रिव्हिजन ठेवलं केमिस्ट्रीचं. पण मला म्हणजे सगळ्यात सोपा विषय माझ्यासाठी तर मॅथमॅटिक्स होता. ओके. तर त्याच्यामुळं मला काही जास्त अडचण येत नव्हती कधी मॅथमॅटिक्समध्ये. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मी सतत रिव्हिजन करत राहिलो. आता तुम्ही मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे, तुम्हाला पेन अँड पेपर सोबत असलाच पाहिजे. तुम्ही लाईक मेंटल कॅल्क्युलेशनच्या बळावर निघत नाहीत कॉम्पिटिशन एक्झाम ह्या काळात तरी, कारण की लाईक कॉम्पिटिशन एक्झाम्स अशा टफ या डिफिकल्ट आहेत की लाईक तुम्हाला पेन अँड पेपर पाहिजेच आहे आणि ऑफकोर्स कॅल्क्युलेटर्स आर नॉट अलाउड. तर मला वाटतं की आपल्याला म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे सध्या की लाईक मॅथ्स आणि फिजिक्सवर भर दिला पाहिजे, जे लाईक PCMवर जात आहेत. आणि ती रँकचं कसं हां, म्हणजे तर म्हणजे पहिल्या 500मध्ये येणं ही काय म्हणजे कसं झालं ही अचिव्हमेंट? तर हां, तर मला एक कॉन्फिडन्स होता, कारण की मी इथल्या टॉप बॅचमध्ये असल्यामुळे एक मला एक मधून कॉन्फिडन्स होता की आपण IITला सिलेक्ट होणारच आहे. जर आपण जे करत आलो आहे ना, तेच जर करत राहिलो आणि एक्झाममध्ये जर तसाच परफॉर्मन्स दिला आपण, कारण की असं वैभवनं प्रश्न विचारल्याप्रमाणे की मॉक टेस्ट किती इम्पॉर्टंट होत्या, तर मी तर आठवड्याला तेव्हा की नाही 2 एक्झाम राहायच्या मॉक टेस्ट. आणि IITची एक्झाम तुम्हाला माहीत नसेल तर 6 घंट्याची चालते, 2 पेपर असतात 3-3 घंट्याचे. तर मी कंप्लीट माझा स्टॅमिना ड्रेन व्हायचा तो करून, पण मी प्रत्येक आठवड्याला ती एक्झाम देत राहायचो. आणि त्याच्यामुळं मला असं झालं की मला कळायचं की मी कोणते कन्सेप्ट मी विसरत आहे, कोणते कन्सेप्ट्स मला रिवाईज करायची गरज आहे. तर मी ते कन्सेप्ट करत गेलो आणि त्याच्यामुळे मॉक टेस्टनं मला खूप कॉन्फिडन्स दिला. आणि सोबतचे मुलं पण सगळे आता नॅशनल लेवलचे होते, सगळ्या भारतातून आले होते, तर त्यांच्यामध्ये माझा रँक चांगलाच यायचा. त्याच्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स होता की हां, आपलं IITला होऊन जाईल. पण हे माहिती नव्हतं की किती रँक येईल. आणि राहिली गोष्ट IIT मुंबईच का निवडलं, तर मी कोट्याला असल्यामुळं आईवडील माझे खूप नाराज होते ह्या गोष्टीवर. त्यांना वाटायचं की काय गरज आहे तितक्या दूर जायची शिक्षणासाठी. तर ते म्हणले आता काही फरक नाही पडत, किती का रँक येईना, तू IIT मुंबईलाच जायचं. लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं खरं तर की IIT, त्यातल्या त्यातही मुंबईसारख्या शहरामध्ये, आणि IIT मुंबईचं महाद्वार तुझ्यासाठी उघडला गेला. तो दिवस तुझ्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि कसा तो क्षण होता, पहिला दिवस IIT मधला? पहिला दिवस मी म्हणजे ॲक्च्युली माझ्या म्हणजे असं मी जायच्या अगोदर इंटरनेटवर असं इमेजेस वगैरे सर्च करून गेलो होतो की इकडे कसा आहे कॅम्पस वगैरे. तर गेल्यानंतर तर ती म्हणजे अलगच कॉन्फिडन्स म्हणजे काय म्हणतात त्याला, हां, अलगच दुनिया होते की आय हॅव नेवर इमॅजिन. तर ह्या गोष्टी होत्या आणि तो म्हणजे एकदम मी पहिल्यांदा मुंबई कधीच बघितली नव्हती अगोदर. मुंबई पहिल्यांदा पाहिली मी जेव्हा IIT कॅम्पसला व्हिजिट केली. काय नशीब काय आहे की मुंबई बघायला आम्ही मरमर करून जातो, पैसे गोळा करून जातो, चैन करून परत येतो आणि काय नाही ते पुन्हा पैसे वाया गेल्यासारखं वाटतं. पण काय भन्नाट एंट्री आहे, म्हणजे मुंबई पहिल्यांदा बघायची तर IIT मध्ये सिलेक्ट होऊन, क्या बात आहे, बिग अचिव्हमेंट. तर मला एक त्या कॅम्पसबद्दल वैशिष्ट्य असं सांगावं वाटेल की म्हणजे ते कॅम्पस एकदम खूप चांगल्या एरियामध्ये आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. ओके. तिथं गेलं ना तुम्हाला वाटत नाही की तुम्ही मुंबईमध्ये गेला. पहिली गोष्ट, ट्रॅफिक नाही, काही तुम्हाला असं आवाज वगैरे येणार नाही ट्रॅफिकचा किंवा मुंबईच्या, सगळं एकदम अलगच आहे ती दुनिया. की IIT मध्ये ना ही जी स्ट्रक्चर ऑफ सिलेबस आहे तो तर काय अप्रतिमच आहे, वर्ल्ड क्लास आहे.
पण मग याच्यामध्ये जी ग्रेडिंग असते, मी असं ऐकलं की याच्यामध्ये मार्क्स किंवा याच्यामध्ये मुलाच्या ॲक्टिव्हिटीला मार्क्स खूप असतात. म्हणजे तुम्ही इवन क्लासमध्ये प्रश्न विचारला तर त्याला पण मार्क्स असतात. म्हणजे तुमच्या इंटरनल असेसमेंट ज्या काही असतात ना त्या पण वेगळ्या. पुन्हा अटेंडन्सची पद्धत जी आहे ती खूपच वेगळी असते, त्याला पण काही असतं. म्हणजे हे थोडंसं जे एक समजा 24 आवर शेड्यूल जर आपण बघितलं एखाद्या IITच्या कॅम्पसमधलं, तर हे थोडंसं तुम्ही जरा सांगाल का? की म्हणजे तिथं मी असं ऐकलं की पूर्ण 24 तास चालणाऱ्या कॅन्टीन पण असतात, हो, बरोबर. 24 तास चालणाऱ्या लायब्ररी पण असतात. बरोबर. म्हणजे हे थोडंसं कसं आहे की हे आपल्या जनरल इथं आपण किती जरी हायर एंड कॉलेज म्हणालो ना तरी ती सर येत नाही, ती बरोबर येत नाही. बरोबर. ते थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आमच्या मुलांसाठी, या सगळ्या प्रेक्षकांसाठी हे सगळं एक वेगळा विषय आहे. कुतूहल तर आहेच आहे, पण याच्यामध्ये एक एक दर्जा पण आहे. ते जरासं तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकून तर तुम्ही थोडं सरप्राईजच होताल, की कारण की सरप्रायझिंगच गोष्ट आहे. तुम्हाला वाटेल, मी खरं सांगतो की IITमध्ये रात्री जास्त कॅम्पस गजबजतो ॲज कम्पेअर्ड टू डे. हां, तर जास्त मुलं जागे असतात रात्री, दिवसा कमी मुलं जागे असतात. आणि क्लासमध्ये कसं? तर क्लासमध्ये आता तुम्ही जे म्हणला की अटेंडन्सची एक पॉलिसी राहते की गड्या, तिथं IITमध्ये असं बायोमेट्रिक अटेंडन्स आहे. तर तुम्हाला सुरुवातीला आय कार्ड दिलं जातं IITचं, आणि त्याच्यासोबत तुमचा बायोमेट्रिक थंबचा ठसा हे घेतला जातो. आणि क्लासमध्ये तुम्हाला जर अटेंडन्स नोट करायची असेल, तिथं बायोमेट्रिकच्या मशीन आहेत, जायचं सकाळी, आणि त्याच्यावर बी टायमिंग राहतं की 8:30चा क्लास आहे तुम्हाला, तर 8:25 इज द लाईक अ लास्ट स्टॅम्प. त्याच्या अगोदर तुम्ही थंब मारलाच पाहिजे. जर तुम्ही नाही मारलं तर तुम्ही ॲब्सेंट होता त्या क्लासमध्ये, इवन दो इफ यू आर प्रेझेंट इन द क्लास. हां, तर बायोमेट्रिक इतकी महत्त्वाची आहे. म्हणूनच असं काही प्रोफेसरांची पॉलिसीज असं राहतात की समजा एक डाऊट विचारला किंवा इंटरॅक्टिव्ह सेशन बनवलं क्लासमध्ये, तर त्याचे पण मार्क्स दिले जातात. म्हणजे प्रश्न विचारायला पण मार्क्स आहेत. क्या बात आहे. म्हणजे प्रश्नाची उत्तर दिली तर मार्क्स मिळतीलच ऑफकोर्स, पण प्रश्न जरी केला विद्यार्थ्यांनी, डाऊट्स विचारले तरी मार्क्स. अरे हे इथं मार्क करण्यासारखं आहे बरं का. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे जी मुलाखत ऐकायला आहेत त्यांच्यासाठी एक सरप्रायझिंग ट्रूथ सांगतोय, सरांच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळालं. ते म्हणजे काय? प्रश्न विचारण्याचे मार्क्स. आणि तुम्ही इकडे प्रश्नच विचारत नाही, प्रश्न विचारला की मार्क्स मिळतात IITमध्ये. क्या बात आहे सर, हे एक नवीन आम्हाला खरं तर ऐकायला मिळालं. तर एक किस्सा असा होता की एक प्रोफेसर आमचे, म्हणजे मायक्रो प्रोसेसरचा एक कोर्स होता, तर त्याच्यामध्ये की नाही असं राहायचं की ओपन बुक एक्झाम राहायची. तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे काहीही वापरू शकता एक्सेप्ट इंटरनेट. तुम्ही कोणतीही बुक रेफर करू शकता, आणि ती एक्झाम कमीत कमी 9 ते 10 घंटे चालायची. हां, तर एक्झाम असं 6 वाजता संध्याकाळी चालू व्हायची, आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, सकाळी 4 वाजेपर्यंत ती चालायची एक्झाम. हां, आणि प्रोफेसरमध्ये नाईट स्नॅक्स आणि डिनर अरेंज करून ठेवायचे. आणि फक्त तुम्ही ब्रेक घेताय ना, तुम्ही बोलू शकता मित्रांशी बी, फक्त तुम्ही क्वेश्चन्स डिस्कस करायचे नाहीत, आन्सर डिस्कस करायचे नाहीत, आणि इंटरनेट नाही वापरायचं. तर तुम्ही आपला लॅपटॉप घेऊन ठेवू शकता, त्याच्यात कोणतीही बुक रेफर करा, काही प्रॉब्लेम नाही. एक्झामच्या संदर्भात म्हणजे ओपन बुक. कारण की क्वेश्चनच असे राहायचे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर कुठंच नसतं भेटत. त्याला स्वतः डोकं लावूनच ते उत्तर दिले पाहिजेत. तर असा एक किस्सा होता. आता मी जोडूनच प्रश्न विचारतो. आणखीन एक किस्सा सांगायला आवडेल. आणि एक पेपर असा होता आमचा की तुम्ही म्हणाल की चला, लोक प्रिपेअर करून आले एक्झामसाठी, गेले पेपर द्यायला, मग नंतर बसले सगळेजण, आणि तिथं प्रश्नपत्रिका उघडल्यानंतर एकच प्रश्न होता की प्रिपेअर युअर क्वेश्चन्स अँड प्रिपेअर युअर आन्सर्स. अरे बापरे. हां, तर प्रश्न पण स्वतःच लिहायचे होते आणि उत्तर पण स्वतःच लिहायचे होते. अरे येस. आणि त्याचेच मार्क होते. तर म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे कुतूहल वाटेल की गड्या हे असं काय. पुस्तकांची संख्या किती, लायब्ररीमध्ये किती पुस्तकं असतील, आणि कुठले प्रकाशनं कशी असतात? म्हणजे ओन्ली इंडियन, ऑफकोर्स बाहेरचे पण असणार. त्याचा काय, लायब्ररीचा काय अनुभव होता ते सांगा. तर लायब्ररी म्हणजे मी तेवढी प्रशस्त लायब्ररी कुठंच नाही पाहिली आजपर्यंत तरी, कारण की 24/7 चालूच राहायची लायब्ररी. आणि आय थिंक खूप मोठी लायब्ररी होती, लाखामध्ये असतील पुस्तकं. अरे वा. आणि
आणि मी जेवढे कोर्सेस केले ना त्याचे मॅक्सिमम रेफरन्सेस बुक्सचे ते सगळे फॉरेनच होते. ओके. कारण की त्या दर्जाचं शिक्षण वगैरे ते रेफरन्स करतात ते थोडं म्हणजे असं एकदम चांगल्या लेवलचं करतात, ज्या लोक करंट रिसर्च करत आहेत तर त्याचे मोस्टली ऑथर फॉरेनरच आहेत सध्या तरी. आणि त्या लायब्ररीबद्दल सांगायची गोष्ट अशी झाली की तर तुम्ही म्हणजे असं एकदम पिन ड्रॉप सायलेंटची वगैरे काही असं काही गरज नाही. तर तिथं वेगवेगळे सेक्शन होते की डिस्कशन, ग्रुप डिस्कशनचे सेशन होते. तर तुम्ही तिथं बसून आपण हे करू शकता अभ्यास, किंवा तुम्ही डिस्कस पण करू शकता. तर म्हणजे एकदम चांगली लायब्ररी होती. तुम्ही कोणतेही बुक इश्यू करू शकता. तरी प्रोफेसर्स तुम्हाला डाऊटसाठी अवेलेबल व्हायचे का? म्हणजे कसे ते काही वेगळी पद्धत आहे का तिकडे? डाऊट एखाद्या प्रोफेसरला तुम्हाला 1 तासभर बोलायचं आहे असं काही तुम्हाला अलोकेशन असू शकतं का? होतं का ते? हां, तर युजली जे राहतात ना असं एका कोर्समध्ये कसं राहतं की एक प्रोफेसर राहतो आणि त्याच्यासोबत 3-4 टीचिंग असिस्टंट राहतात. ओके. तर मी पण असे 2 कोर्सेस घेतले होते की त्याच्यामध्ये मी टीचिंग असिस्टंट होतो. अरे वा. हां, तर म्हणजे प्रोफेसरचा असा टाईम युजली कसं राहतं की ऑफिस आवर्स मानलं जातं. तर आठवड्यातून 1 ते 2 घंटे ते डाऊट्स घेत होते. पण त्याच्या व्यतिरिक्त इवन दो क्लासेस म्हणजे फेस टू फेस होते तरी असं मूडल तुम्ही ऐकलं असाल एका दिवस. तर मूडल वेबसाईट जशी राहते की त्याच्यावर प्लॅटफॉर्म असतो की त्याच्यावर तुम्ही आपले डाऊट्स किंवा क्वेश्चन्स किंवा आन्सर्स ह्या गोष्टी शेअर करू शकता. एका क्लासमध्ये एक डिस्कशन चाललं जातं त्या मूडलवर. तर तो एक प्लॅटफॉर्म होता. त्याच्यावर प्रोफेसर खूप ॲक्टिव्ह असायचे. म्हणजे सगळे प्रोफेसर ॲक्टिव्ह असायचे आणि ऑफिस आवर्स राहायचे. आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही प्रश्नांचे ट्युटोरियल्स त्यांनी बनवायचे आणि उत्तरांसाठी टीचिंग असिस्टंट्स अवेलेबल होते. आता प्रोफेसरांचा तू उल्लेख केलास, तर मी आता प्रश्न विचारेन की तुझे एखादे आवडते प्रोफेसर किंवा IITsमध्ये जे प्रोफेसर शिकवतात त्यांचं क्वालिफिकेशन काय असतं, किंवा त्या इतर प्राध्यापकांपेक्षा त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं? तर आवडीचे प्रोफेसर्स तर असं म्हणजे आता खूप होते. कारण की जास्त प्रोफेसर कनी पर्सनल लेवलवर ओळख द्यायचे तुम्हाला. कारण की क्लास जास्त काय असा मोठा नसायचा. ज्या कोर्सेसचा जी छोटा क्लास असायचा पर्सनल लेवलवर बोलायचे ते त्या लोकांना असं म्हणजे जेन्युइन इंटरेस्ट होता की हा मुलगा काहीतरी शिकला पाहिजे आणि ही शूड मेक अ डिफरन्स आफ्टर दॅट. तर हा त्यांचा माइंडसेट होता आणि त्याच्यामुळं ते जास्तीत जास्त ह्या प्रयत्न करायचा की हा मुलांना कसं समजलं पाहिजे. कारण की त्यांची जी रिसर्च राहायची ते 20-30 वर्षाची रिसर्च आहे आणि ते आपल्याला 1-2 घंट्यामध्ये कसे समजून सांगणार, हा त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न होता पहिली गोष्ट. तरी ते एकदम सिम्प्लिफाईड वेने सांगायची पूर्ण प्रोसेस म्हणजे प्रयत्न करायचे आणि त्याच्यामुळं म्हणजे ते जास्तीत जास्त मुलांना समजलं पाहिजे. एकदम ॲडव्हान्स्ड आणि टेक्निकल नॉलेज त्यांचा त्याच्यावर भर होता. कशा पद्धतीचे ते इव्हेंट्स होतात, टेक्निकल फेस्टिवल होतं, रोबोट मेकिंग वगैरे आम्ही असं ऐकलेलं आहे. तर म्हणजे हे अनुभव बरोबर. कसे होते आणि त्यांचा म्हणजे काय वाटा आहे तुझ्या आयुष्यामध्ये? तर हा तर म्हणजे ही गोष्ट म्हणजे एकदम 5 वर्षाची जी जर्नी होती ती काही थोडक्यात सांगायला म्हणजे वेळ नाही पुरणार. पण मी जरूर सांगेन कारण की तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट टाईम होता आणि मोस्ट मेमोरेबल टाईम होता माझ्यासाठी आता पण. कारण की मी जेव्हा काही ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि काही माझी फ्रेंड्स बनवले, जी मी नॉलेज गेन केलं त्या टाईममध्ये, तर ते माझ्या म्हणजे पूर्ण म्हणजे जीवनाची शिदोरी राहील माझ्यासाठी. तर सांगायचं झालं तर म्हणजे तर तू असं बाहेरच्या म्हणजे लोकांना हे वाटतं की गड्या आता आपण एक रोबोट बनवला तर आता आपल्याला कुतूहल वाटतं लहान मुलांना. पण माझं पण तेच कुतूहल होतं. पण जेव्हा तुम्ही जाता बघता की गड्या हर दुसरा म्हणजे मुलगा 2 दिवसामध्येच एक नवीन रोबोट बनवतो, तर अरे बापरे. तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल ना त्या गोष्टीचं. तर आम्ही सुद्धा म्हणजे एका नाईटमध्ये आम्ही 3 फ्रेंडची एक टीम होती आमची. मग आम्ही एक बॉट बनवायचा ठरवला. बॉट असा की एक व्हाईट लाईन राहायची, त्याचा असा ट्रॅक बनवलेला वेगवेगळा. ओके. तर तो ट्रॅक फॉलो करणार तो. तर आम्ही तिघांनी मिळून एका रात्रीत बनवला तो. अरे वा. हां.
तर ती ह्या गोष्टी कसं माहिती आहे का, तिथं गेल्यास एकदम नॉर्मल वाटतात. लोकांना वाटतं हे काय नवीन आहे, हे तर कोणी करतं. पण असं आपण बाहेरून वाटतं की हे म्हणजे आपण कधी बघितलंही नव्हतं. पुन्हा त्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट केलो. वेगवेगळ्या टेक्निकल ॲक्टिव्हिटीज होत होत्या. पुन्हा जसं की एरोप्लेन बनवायचं वगैरे, एरो मॉडेलिंग क्लब होता तिथं त्याच्यासाठी वेगळा. पुन्हा रेसिंग क्लब होता त्याच्यासाठी. फॉर्म्युला 1 कार आहे ओके. आमच्या कॉलेजची. ती की इंटरनॅशनल स्तरावर पण पार्टिसिपेट करते ती कार. पुन्हा आणखीन एक सबमरीन बनवतात, त्याची वेगळीच टीम आहे. 2 वर्षाखाली एक प्रथम सॅटेलाईट म्हणून ऐकलं असेल, तर ती फक्त मुलांनीच बनवलेली आहे. त्याच्यात कोणी असं प्रोफेसर काही थोडं ॲडवाईस केले असतील, पण फक्त मुलांची टीम होती आणि त्यांनी ते एवढं मोठं काम केलं. आता एक म्हणजे मला अजून एक गोष्ट सुचली, विचारावीशी वाटली की IIT-मध्ये पूर्ण त्या 4 वर्षांच्या प्रवासामध्ये तुम्ही तर मग MTech पण केलं. त्या सगळ्या प्रवासामध्ये ना व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण बाहेरचे बरेच लोकांचे लेक्चर्स दिले जातात. काही इनपुट्स ॲडिशनल असतात, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलम पण काही गोष्टी असतात. बरोबर. कधी कधी तर आम्ही असं ऐकतो की IIT-मध्ये जसं की फेमस रायटर चेतन भगत यांचं व्याख्यान झालं, बरोबर. किंवा अजून कोणाचं काही. तर तुमच्या ह्या सगळ्या म्हणजे कालावधीमध्ये असं काही तुम्ही मेमरी शेअर कराल का, की कुणाकोणाशी तुम्हाला कुणाचं ऐकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण जितकं जास्त ऐकतो ना मोठ्या मोठ्या लोकांचं, तितकं आपण पण प्रगल्भ होतो. बरोबर. हा अनुभव तुमचा काही शेअर कराल का? तर मी सगळ्यात एक महत्त्वाचं मला वाटेल, मी नाव घेईल APJ अब्दुल कलामांचं. त्यांचं एक लेक्चर होतं IIT बॉम्बेमध्ये, तर मी ते अटेंड केलं होतं. त्याच्यानंतर असे जे मोठे मोठे लोक होते की जे म्हणजे नोबेल प्राईज विनर, पुन्हा त्या लोकांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. जसं की म्हणजे ज्या काही CEO आहेत जसे मायक्रोसॉफ्ट वगैरे, त्या लोकांनासुद्धा यांनी असे इन्व्हाइट करतात. तर मेन गोष्ट मला वाटेल मी ते APJ अब्दुल कलामाचं, कारण ती व्यक्तिमत्वच वेगळं होतं आणि ते आय थिंक माझ्या जीवनावर खूप छाप आहे त्यांची. मी रिसर्च फील्ड निवडणं किंवा मला पण काही गोष्टी असं करायच्या इच्छा आहेत, तर मी जरूर त्यांचं म्हणजे नाव घ्यायला आवडेल. क्या बात आहे, बढिया. तुझ्या हॉबी कुठल्या आहेत? आणि एवढ्या सगळ्या अकॅडमिक अचिव्हमेंट्स तर आहेतच, पण या प्रवासामध्ये मग हॉबीला तू छंदाला कसं जोपासलंस आणि त्या काय आहेत त्याच्यामध्ये, कशा पद्धतीने सांगतील? IIT-मध्ये तर मोस्ट ऑफ द टाईम मी असं फ्रेंड्ससोबतच स्पेंड करायचो, कारण की तुम्हाला खूप कमी टाईम स्वतःसाठी भेटतो. त्याच्यामध्ये फ्रेंड्स म्हणजे खूप इम्पॉर्टंट पार्ट होते माझ्या जीवनामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणजे स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह होतोच. मी चेस तर खेळत होतो, पुन्हा आणखी काही वेगळ्या जसं बास्केटबॉल किंवा व्हॉलीबॉल, स्विमिंग ह्या गोष्टी करत होतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे थोडं इंटरनेटची सवय असल्यामुळं मी ॲनिमे वगैरे बघत होतो. ॲनिमे म्हणजे ॲनिमेटेड लाईक कार्टून्स राहतात, त्या गोष्टींचा पण मी थोडा आवड होती मला. ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण तू IIT-मधूनच केलेलं आहास? हां, तर ह्या गोष्टी आय थिंक खूप लोकांना माहिती नाहीत वाटतं, पण काही IITs असे प्रोग्राम ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणतात त्यांना, ते ऑफर करतात. त्याच्यामध्ये कसं असतं इंटिग्रेटेड कोर्स. हां, इंटिग्रेटेड कोर्स BTech प्लस MTech राहतं. तर ते 5 वर्षामध्ये होऊन जातं तुमचं BTech प्लस MTech. तर ते कोर्स स्ट्रक्चर्स असं असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 5 वर्षामध्ये केलं जातं. थिसिस पण लिहू शकता तुम्ही. तर मला वाटतं डिपेंडिंग ऑन द कॉलेज ब्राउचर यू कॅन फाइंड मतलब कोणते कोर्सेस आहेत, कोणते नाहीत. MSc BSc पण इंटिग्रेटेड कोर्स करता येतो IIT-मध्ये. काहीमध्ये MTech आणि PhD पुन्हा इंटिग्रेटेड करता येते. तर मी असंच सुरुवातीला जॉईन होते वेळेसच निवडलं होतं की इंटिग्रेटेड कोर्स करायचं आहे BTech प्लस MTech. फायनल इयरचा काय अनुभव आहे, म्हणजे त्यावेळेस काय वेगळं झालं मग? तर फायनल इयर तर थोडं आय मीन खूप मोकळं म्हणेल मी, कारण की तेव्हा मी माझं थिसिस लिहित होतो आणि थिसिससोबतच माझ्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी प्रिपरेशन करत होतो. आणि मोस्ट ऑफ द कोर्स वर्क मी अगोदरच संपवलं होतं.
थिसिस लिहित होतो आणि फक्त प्लेसमेंटची तयारी करत होतो. आणि प्लेसमेंटबद्दल सगळ्यांनाच कुतूहल राहतं की गड्या काय होईल आपलं, कोणती कंपनी येईल, कोणत्या कंपनींना टार्गेट केलं पाहिजे, अशा थोडं म्हणजे नर्वसनेस राहते. आणि आपण कधी लाईक इंडस्ट्रियल फील्ड बघितलं नसतं जास्त. आणि कसं होणार आपलं कॉलेजनंतर, कॉलेजमध्ये तर आपण एकदम मोकळं जीवन हे केलं, नंतर जॉब कसा करणार स्विच, ह्या गोष्टींचं थोडं प्रेशर राहतं. आणि त्यामध्ये थोडा मी म्हणजे आपल्या फ्रेंडसोबत मी थोडी तयारी केली, त्याच्यामुळे मला वाटतं की थोडं प्रेशरवालं पण होतं फायनल इयर माझ्यासाठी. आणि म्हणजे मी माझ्या थिसिसमध्ये मी जे प्रोजेक्ट केला होता ते नॅशनल सिक्युरिटीमध्ये त्या गोष्टींचा उपयोग केला जातो सध्या. तर ते हे गोष्ट म्हणजे तुम्ही IITत राहूनसुद्धा खूप गोष्टी करू शकतात. मी आता प्रश्न विचारतो की जॉबची पूर्वतयारी म्हणून एक इंटर्नशिप नावाचा काहीतरी प्रकार आहे IITमध्ये, तर त्या संदर्भामध्ये तू काय सांगशील की IITमधले जे स्टुडंट्स आहेत ते कुठे कुठे इंटर्नशिप करतात आणि तू कुठे केलेली आहेस? तर इंटर्नशिप आय थिंक जेवढे असे IIT किंवा खूप कॉलेजेसमध्ये आय थिंक ऑफर केले जातात बहुतेक. तर इंटर्नशिपमध्ये असं असतं की तुम्हाला जॉबच्या अगोदर यू विल गेट अन आयडिया लाईक व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम अ जॉब और एनी रिसर्च प्रोफाईल. तर मी जी इंटर्न केली होती एका युनिव्हर्सिटीमध्ये केली होती तैवानच्या. आणि तिथं माझा एक असा थोडा प्रोजेक्ट मला इंटरेस्टिंग वाटला आणि त्याच्यामुळं मी ट्राय केला. तर प्रोजेक्ट असा होता की वायरलेसली म्हणजे लाईक युझिंग रडार्स अँड ऑल यू हॅव टू डिटेक्ट द इमोशन्स ऑफ अ पर्सन. तर आय मीन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा माणूस दुःखी आहे सुखी आहे हा डिटेक्ट करायचा हा काम होतं माझं. इमोशन्स हां, सुखी आहे दुःखी आहे हे म्हणजे किती थोडा अवघड वाटतं आपल्यासारख्या माणसाला वाटतं की शक्य आहे का ही गोष्ट, पण म्हणजे शक्य आहे ऑफकोर्स. ही जे इंटर्नशिप असते ना IITमधली, ही इंटर्नशिप अशी सहसा लोकली कुणी पोरं फारशी करत नाहीत. ही प्रोसेस काहीतरी वेगळी असते. तुम्हाला सजेस्ट केलं जातं किंवा तुम्हाला ॲप्रोच केला जातो किंवा तुम्हाला जाऊन तिकडं तुमचं प्रोफाईल पाठवावी लागते आणि मग तुमचं ॲप्रुव्हल येतं. आणि मला वाटतं याचा खर्च पण मिळतो असं काहीतरी पण मी एक दोघांकडनं ऐकलेलं आहे. ही गोष्ट काय आहे? हां, बरोबर आहे तसं. तर तुम्ही जसं म्हणलं की एक जसं कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट राहतं ना, तसंच इंटर्नशिप प्लेसमेंट पण राहतं. आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही कंपनीज येतात, तर त्या कंपनींना तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुम्हाला त्या कंपनी आवडत नसतील, तुम्हाला काही बाहेरच्या कंपनी आवडत असतील, तर तुम्ही स्वतःची प्रोफाईल बनवून त्यांना पाठवू शकता. तर माझ्यासोबतचे खूप लोकांनी म्हणजे गुगलसारख्या कंपनीतसुद्धा ते इंटर्न केले आहेत. आणि मॅक्सिमम काय होतं की तुम्ही जसं गुगल फेसबुकसारख्या कंपनीत इंटर्न करताना त्याच्यानंतर ते 3 महिन्याचं काम बघून तुम्हाला प्लेसमेंटचीसुद्धा ऑफर देतात. तर खूप लोक असे सुद्धा ट्राय करतात. इंटर्नशिप तू तैवानमध्ये केलेली आहेस, त्याबद्दल तुझे काय अनुभव आहेत, काय सांगशील? तैवान तर ज्या लोकांना माहिती नाही, तैवान हा एक वेगळा देश मानला जातो आणि ROC ऑफ चायना म्हणलं जातं त्याला. तर तो एक खूप सुखी देश आहे, सगळं डेव्हलप्ड आहे तिथं. आणि तिथं म्हणजे रिसर्चला वगैरे खूप फंडिंग अवेलेबल होती. आणि त्या देशाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही जे पण आजकाल लॅपटॉप वगैरे बघता, तर ह्याच्यातले जे चिप्स बनवलेलं जातं ना, ते सगळ्या चिप्स वगैरे तिथून एक्सपोर्ट केल्या जातात. आणि तो देश म्हणजे इकॉनॉमिकली खूप चांगला आहे. आणि त्याच्यामुळे ते रिसर्चला खूप प्राधान्य देतात, कारण की त्या फ्युचर टेक्नॉलॉजीजमध्ये जास्तीत जास्त आय मीन इन्व्हेस्ट करतात. आणि माझ्या एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर मी तिथल्या रिसर्च लॅबमध्ये तिथले सगळे फ्रेंड बनले होते माझे, छोटे मोठे सगळे. आणि प्रोफेसर पण एकदम म्हणजे चिल टाईप होते. ते 1-2दा आम्हाला आउटिंगसाठी सुद्धा बाहेर घेऊन गेले होते स्वतःहून. आणि एकदम फ्रेंडली गोष्ट सांगायचं म्हणलं तर मी जेव्हा लँड झालो ना तिथं, तर प्रोफेसर स्वतः आले होते मला पिकअप करायसाठी. तर खूप मोठी गोष्ट आहे. तर आता इंटर्नशिप झाली आणि मग शेवटचं वर्ष IITमध्ये 5 वर्ष म्हणजे शिक्षण घेतलास तू, तर हे खूप मोठा अनुभव होता तुझ्या गाठीशी. तर IIT सोडताना तुझ्या मनामध्ये काय भावना होत्या?
तर सगळ्यात मोठी गोष्ट होती की मीकडे म्हणजे ऑफकोर्स मी खुश होतो की IIT सोडून चाललो, कुठेतरी नवीन फेजमध्ये चाललो आहे मी, माझ्या नवीन भागामध्ये, आयुष्याच्या भागामध्ये जातो आहे. तर त्या गोष्टीचा आनंद वेगळा होता. पण मोस्ट रिग्रेटिंग थिंग और मतलब ज्या गोष्टीमुळे मी सॅड होतो ते होते फ्रेंड्स. कारण की ज्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या मेमरीज शेअर केल्या होत्या त्यांच्यामुळे जे गोष्टी मी एन्जॉय केल्या तर त्यांना मी मिस करणार होतो. आणि काही जे प्रोफेसर्स होते त्यांच्याकडून मी जी चांगली शिकवण घेतली होती, काही काही प्रोफेसर्सने असं घरी जेवायलासुद्धा अरे बोलवलेलं, वा. इतके म्हणजे मोठे लोक असूनसुद्धा. येस. तर त्या म्हणजे त्या गोष्टी त्या लोकांना सोडून जायचं म्हणजे थोडं, कारण की आपण 5 वर्ष राहिल्यानंतर हां. थोडं वेगळंच वाटलं मला. तर सॅडच होतो मी तेव्हा खूप. तर आता म्हणजे महत्त्वाचा आणि मुलांना थोडासा आकर्षित करणारा प्रश्न मी इथे घेणार आहे की IITमध्ये 5 वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि त्यानंतर तैवानमध्ये तू इंटर्नशिप देखील केलीस. मग ह्या 5 वर्षाचा परिपाक म्हणूया आपण, किंवा एक सुंदर असं फळ म्हणूया त्याला, की कॅम्पस प्लेसमेंट आणि जापानचा रस्ता तू निवडलास. तर सुरुवातीला म्हणजे कॅम्पस प्लेसमेंट कशी, म्हणजे तुझी निवड कशी झाली आणि तू कधीपासून जॉईन केलंस, कंपनीचं नाव काय, तिच्या कंपनीचं प्रोफाईल म्हणजे तुझा जॉब प्रोफाईल काय, याबद्दल विद्यार्थ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. बरोबर. तर मी म्हणजे मी पण नर्वसच होतो बाकीच्या मुलांसारखं की गड्या काय होईल आपलं प्लेसमेंट, कोणती कंपनी आपल्याला घेऊन जाईल, कोणत्या कंपनीसाठी प्रिपेअर केली पाहिजे. पण मी तेवढं कॅम्पस प्लेसमेंटसाठी जास्त ट्राय करत नव्हतो, कारण की माझी तेव्हापासूनच इच्छा होती मी PhD करायची, रिसर्चमध्ये जायचं आपण. तर म्हणून मी थोडं जास्त प्रोफाईल मी अशा शोधल्या ज्या कंपनीजनं अप्रोच केला होता कॅम्पससाठी, की ज्या रिसर्च फील्डमध्ये आपल्याला प्रोफाईल्स देतात. तर म्हणजे जपानमधल्या ज्या जास्तीत जास्त कंपन्या होत्या त्या रिसर्च फील्ड प्रोफाईल त्यांनी उघडल्या होत्या. आणि जे भारतामध्ये जे कंपनीज होत्या त्या मोस्टली लाईक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, किंवा त्यांना काही गोष्टींचं बँकिंगमध्ये काही काम आहे, सिस्टम बनवायचे आहेत, काहीतरी मॅनेजरियल पोस्ट आहे, ह्यासाठी त्या कंपनीज आलेल्या होत्या, किंवा फायनान्शियल आहेत. पण त्या गोष्टीमध्ये माझा असं इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळं मी ज्या गोष्टींची मला आवड होती तर त्याप्रमाणे मी प्रोफाईल चूज केलं होतं. तर मी सध्या जपानमधील हिताची नावाची कंपनी आहे त्या कंपनीला जॉईन झालो मी 2 वर्षापूर्वी. आणि त्याच्यात माझी प्रोफाईल अशी आहे की रिसर्चरचा म्हणजे काम आहे, म्हणजे की सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर सायंटिस्टचं काम आहे, जे की 5 ते 10 वर्षामध्ये काय रिसर्च होईल पुढे, काय जगामध्ये बदलाव होतील आणि काय जगामध्ये केलं पाहिजे ज्याच्यामुळं तुमचा इम्पॅक्ट वाढेल इकॉनॉमिकली किंवा इन्व्हायरमेंटली किंवा सोशली. तर ह्या गोष्टीवर रिसर्च केला जातं तिथं. आणि सध्या मी आता तुम्ही ऐकलं असेल हे हॉट ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा IoT वगैरे, तर ह्याच्याशी रिलेटेड माझी रिसर्च आहे सध्या. मशीन लर्निंग. येस. इंटरव्ह्यू जे काही असतात ना प्रोसेस, आम्हाला एक माहिती असतं की इंटरव्ह्यू पुन्हा ते त्याची रिटर्न क्रॅक करा वगैरे वगैरे, ही थोडीशी प्रोसेस काय आहे. आणि इंग्रजी खास करणं, मी मगाशी प्रश्न विचारायचा राहिला की 5 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण लातूरसारख्या ठिकाणावरनं गेलेला एक विद्यार्थी, गावाकडचा विद्यार्थी, बरोबर, त्यानं इंग्रजीसाठी काय केलं. तिथं इंग्रजी तर तुमची आत्ता बिलकुल तुम्ही कमांडंट आहात, मी मगाशी पण बोलताना तुमच्याशी ते जाणवलं. याची तुम्ही प्रिपरेशन कशी करत होतात. तर म्हणजे इंग्रजी इंटरव्ह्यू आणि ती जपानसारख्या ठिकाणची सगळी सिलेक्ट होण्याची प्रोसेस. तर मी चालू करेल इंग्रजीपासून. तर मी काय असं वेगळा नव्हतो की मला असं अगोदरपासूनच इंग्रजी येत होते वगैरे काय. मी पण नवोदयमध्येच होतो आणि इंग्रजी तर मला वाटतं मी जास्त वेळ कॉलेजमध्ये असतानाच शिकली, कारण की मी त्याच एन्व्हायरमेंटमध्ये होतो. माझे फ्रेंड्स इंग्रजी बोलायचे किंवा प्रोफेसर तर ऑफकोर्स सारे लेक्चर्स इंग्लिशमध्येच राहायचे. आणि तेव्हा मला वाटायचं आपण शहरातून नाही, आपण गावातून आहे, आपली मराठी आहे भाषा, आपल्याला हिंदी व्यवस्थित बोलता येत नाही, आपण काय इंग्रजी बोलणार. बरोबर आहे. तर त्या गोष्टीवर थोडं ओव्हरकम करायला मला त्रास झाला. पण 2-3 वर्षांनंतर म्हणजे
माझ्या फ्रेंड्सनी थोडं हेल्प केलं मला की गड्या काय नाही ठीक आहे, थोडं थोडं शिकशील हळूहळू. तर ह्या गोष्टी आणि पुन्हा नंतर मला तिथलं इन्व्हायरमेंट असं होतं, इंटरॅक्टिव्ह इन्व्हायरमेंट असल्यामुळं सगळं मला इंग्रजी शिकायला थोडा म्हणजे सपोर्ट भेटला आणि लवकरच मी म्हणजे 5 वर्षात तरी खूप मोठा वेळ आहे इंग्रजी शिकण्यासाठी. तर तो घेतला मी. आणि मग फायनली इंटरव्ह्यू किंवा सिलेक्शन प्रोसेस काय? हां, तर युजुअली काय असतं म्हणजे बहुतांश कॉलेजमध्ये हेच राहते की एक कोडिंग टेस्ट राहते, कारण की आजकालचे सगळे जॉब सॉफ्टवेअरमध्ये येत आहेत. तर कारण की सगळी फील्ड सॉफ्टवेअरमध्ये शिफ्ट होते, तर कोडिंग किंवा ॲबिलिटी रिझनिंग ह्या गोष्टी, पुन्हा मॅथमॅटिकल रिझनिंग किंवा ह्या गोष्टी जे राहतात ना की ज्याच्यामुळे ॲप्टिट्यूड तुमचा टेस्ट होतो. ठीक आहे, जसं की आजकाल जसं NTSC वगैरे एक्झाम होतात ना, तर त्याच्यामध्ये तुमचा ॲप्टिट्यूड चेक केला जातो, टेस्ट केला जातो. तर त्या गोष्टी त्या कंपनी बघतात, इवन दो तुम्ही तेवढं नॉलेज घेऊन, टेक्निकल नॉलेज घेऊनसुद्धा. कारण की त्यांना माहिती आहे IITमध्ये आलेला आहे, त्याचा ॲप्टिट्यूड असेलच चांगला, पण आपण तरी ते स्वतःहून टेस्ट करून घेतात त्यांना जसे आवश्यक आहे तसं. आणि त्याच्यानंतर मग टेक्निकल राऊंड्स होतात वेगवेगळ्या प्रकारचे, ज्या त्यांना प्रोफाईल पाहिजे असतात. मुलामध्ये त्या गोष्टी आहेत का नाहीत बघितल्या जातात. आणि असं झालं की म्हणजे समजा तुम्हाला इतक्या कंपनी चूज करू शकता की तुम्हाला आवडतं का नाही तिथं काम करायला, तुम्ही ते पण बघू शकता. असं नाही की तुम्हाला ह्यानं ऑफर दिली म्हणून ह्याच्याकडेच नोकरी करायची, असं काही नाही. तुम्ही स्वतःला जसं ज्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत तुम्ही 5 वर्षामध्ये, त्या तुम्ही गोष्टी निवडू शकता. आणि मग इंटरव्ह्यूची फेस काय असते, काय विचारतात नेमकं इंटरव्ह्यूमध्ये? तर असं की मी वेगवेगळ्या कंपनीमध्ये बसलो तर होतो, ज्या गोष्टी मला माझ्या रिलेटेड होतात त्या. पण माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मोस्टली जे मी काम केलं होतं की गड्या मी थिसिसमध्ये काय काम केलं होतं किंवा म्हणजे काही मी प्रोजेक्ट्स लिस्ट केले होते, त्या प्रोजेक्टबद्दल विचारलं गेलं. पुन्हा आणखीन युजुअली असं विचारलं जातात की गड्या एकदम ओपन एंडेड क्वेश्चन्स राहतात की समजा आपल्याकडे ॲमेझॉन आहे, ठीक आहे, तर ॲमेझॉन सगळ्यालाच माहिती आहे, तर हाऊ डज ॲमेझॉन वर्क, ठीक आहे. तर आता तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे आपण छोटा विचार असतो, सिस्टमबद्दल कंप्लीट विचार नसतो आपला, तर ह्या गोष्टींचा थोडा म्हणजे आढावा आयडिया असला पाहिजे. तुम्ही कमीत कमी काहीतरी बोललं पाहिजे की इथून सुरू होते प्रोसेस, इथून एंड होते, अशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तर विद्यार्थ्यांना म्हणजे असा सल्ला द्यायला पाहिजे, आता आज आपल्यासोबत स्वप्नील आहेत, की म्हणजे विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट कशी वर्क करते, ॲमेझॉनची साईट कशी चालते, गुगलवर सर्च कसं होतं किंवा फेसबुकवर आपण पोस्ट शेअर करतो, तर याच्या पाठीमागचे दुवे जे धागे आहेत ते मुलांना आपण जागृत केलं पाहिजे, मुलांनी स्वतः, आणि ब्रेन डेव्हलप केलं पाहिजे. एक गोष्ट ॲड करण्याचा मोह मलाही होतोय, ते म्हणजे की क्युरियासिटी से बढ़कर कोई गुरु नाही, असं जे एक म्हटलं जातं की क्युरियासिटी माणसाची मेली नाही पाहिजे आणि चौकसपणा, चिकित्सकपणा निश्चितच तो असला पाहिजे. आता इंटरव्ह्यू झाला, सिलेक्ट झालो आणि मग जपानचं तिकीट, म्हणजे आता आपण जापानला जाणार, त्याचं जापानचं तिकीट म्हणजे थोडंसं मी त्या एका पॅशननी बोलतो आहे की बाबा रे, मी आता जापानला नोकरीला जातो आहे, म्हणजे एक मोठी अचिव्हमेंट आता ही आयुष्यातली झाली. याच्या पलीकडे आता फार काही याच्या पुढं जाईल, पण आज एक अचिव्हमेंट झाली आपली अशी. म्हणजे हे जापानला जाणं किंवा जापानमधला एक्सपिरियन्स, तुम्ही जेव्हा डे 1 आपण जेव्हा म्हणतो प्रत्येक गोष्टीला, IITचा डे 1 बघितला, आता इंटरव्ह्यू झाला त्याचं पण बघितलं, आता जापानमधला डे 1 आणि डे 1पासूनचा तिथला अनुभव कसा, जर असं शेअर कराल तर? जरूर. तर जापान म्हणजे मी तायवानला गेलो होतो, तर एक डेव्हलप्ड कंट्रीचा मला आयडिया आला होता की डेव्हलप्ड कंट्री म्हणजे काय असू शकते. ठीक आहे, कारण की आपल्या डोक्यामध्ये विचार म्हणजे वेगळाच असतो गड्या, काहीतरी म्हणजे असं एकदम मोठ्या मोठ्या इमारती असतील, सगळीकडेच लाईटिंग असतील, लोक वेगळे एकदम असतील. तर हाच एकदम आढावा आला होता मला तायवानला जाऊन. पण जपानमध्ये गेल्यास ते आणखीन भव्य होतं त्या गोष्टी. तर म्हणजे एकदम गाड्या एकदम पॉश बघायच्या किंवा एकदम बिल्डिंग्स उंच, ठीक आहे, तुम्हाला थोडासाही कचरा दिसणार नाही, साफसफाई एकदम अप टू द मार्क. आणि ह्यामुळं की नाही एकदम
असं मला वाटतं सामान्य माणूस पण गेला ना त्याच्यामध्ये तो तेवढाच कुतूहल होईल की गड्या अरे असा असेल देश. हां. तर मला वाटतं की मला जनरली लोक विचारतात इथं आल्यानंतर की जपान किती वर्षांना आपल्याहून पुढे आहे. तर आपण तिथं जायला काय केलं पाहिजे. तर मला वाटतं कमीत कमी 20 वर्ष ते 25 वर्ष जपान आपल्याहून पुढे आहे. ओके, म्हणजे सगळ्या बाबतीत पुढं आहे. सगळ्या बाबतीत नाही, ज्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणा ह्या गोष्टीबाबत. मागच्या 2 वर्षापासून आता तू जपानमध्ये आहेस बरोबर. आणि भारतामध्ये पण तू म्हणजे लहानपणापासून आपण राहिलेलो आहोत. तर जपानच्या अनुभवानुसार तू जपानबद्दल एका वाक्यात किंवा एका शब्दात काय सांगशील? जेव्हा जपान आपण असं म्हणतो तेव्हा काय नजरेसमोर येतं तुझ्या किंवा डोळ्यासमोर काय येतं? तर मी तर म्हणे डिसिप्लिन ऑफकोर्स. आणि दुसरी गोष्ट एक मला आवर्जून सांगायची इच्छा आहे ती आहे स्वच्छता. जसं की तुम्ही 2 वर्षामध्ये जपानमध्ये हे सगळं पाहिलं. बरेच जणांनी सांगितलेले अनुभव वेगवेगळे असतात शिक्षण पद्धतीबद्दल किंवा तिथं काय स्कूल्स कशी असतात, सिलेबस काय असू शकतो. आता अर्थात हा क्षेत्र तुमचं नाही आहे, हे आमचं क्षेत्र आहे, आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करतो. पण एक कुतूहल म्हणून असं विचारतो की तुमच्याकडनं काही माहिती मिळाली तर तिथलं एज्युकेशन सिस्टम कशी आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की तिथं सगळ्यात अगोदर आपल्याकडे जसं आजकाल लोक ABCD शिकवायला जातात, 1 2 3 4 शिकवायला जातात, ते सगळ्यात अगोदर तिथं एटिकेट शिकवतात. आणि तुम्ही समजा लेट सपोज आपण नर्सरी म्हणतो, लहान मुलांचं नर्सरी किंवा KG म्हणतो, तेव्हा आपण ह्याच गोष्टी शिकवल्या जातात. पण सुरुवातीचे 2-3 वर्षे ना त्या लहान मुलांवर फक्त आपण काय म्हणतात त्याला संस्कार ह्या गोष्टीवर, नीतिमूल्य ह्या गोष्टीवर जास्त प्राधान्य दिलं जातं. त्या मुलांना फक्त हेच शिकवलं जातं सुरुवातीला. लाईफ स्किल्स आपण म्हणू, कोणाला आदर दिला पाहिजे, कोणाशी कसं वागलं पाहिजे ह्या गोष्टींवर खूप भर दिला जातो. आणि रूल्स म्हणजे काय असतात आणि कसे फॉलो करतात. तर तुम्ही कुठं म्हणजे लोकांमध्ये गेला तर कसं वागितलं पाहिजे त्या लहान मुलाला सुद्धा माहिती असतं. हो 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 हो, ग्रेट. आणि ती शाळेमध्ये शिकवतात. Yes. सगळ्यात चांगली गोष्ट. आता कट्टू आपण असा विचार करू की तुमच्या बोलण्यातनं बऱ्याचदा हा विषय आलेला आहे मागे सुद्धा की भारतामध्ये मग काय असलं पाहिजे एज्युकेशन सिस्टममध्ये, इवन कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही सांगाल तर ते काय असायला पाहिजे. तर मला एक गोष्ट जरूर म्हणजे मी सांगितलं तसं जी की महत्त्वाची गोष्ट होती मी माझ्या बघण्यात आली ती डिसिप्लिन. आपल्याकडचे म्हणजे मुलं आहेत ते तेवढी डिसिप्लिन पाळत नाहीत. इवन दो टीचर्सला ज्या गोष्टी वाटतात किंवा पॅरेंट्सला ज्या गोष्टी वाटतात, जे रूल्स आहेत त्यांनी डिसाईड केलं आहे मुलांसाठी किंवा मुलांनी स्वतःसाठी डिसाईड केलं आहे, ते सेल्फ डिसिप्लिनची वृत्ती आपल्या मुलांमध्ये थोडी कमीच पाहायला भेटली मला. कोरोनाचा तिथं काय इम्पॅक्ट होता? आत्ता ऑलिम्पिक पण तिथं जपानमध्ये होत आहेत आणि तुम्ही आला त्यावेळेला कोरोना तिथं कसा आला होता, त्याचा शिरकाव किती झाला, तिथं कशा उपाययोजना होत्या, म्हणजे लोक कशी फेस करत होते कोरोनाला? बरोबर. तो एक प्रश्न आता नैमित्तिक आहे, तो विचारायला पाहिजे. तिथं कोरोनाचं जास्त काही संकट नाही आहे. जवळपास सगळ्या म्हणजे प्रेक्षणीय स्थळं मोकळे आहेत. आणि तुम्ही फक्त असं आहे की ज्या कंपनीचं काम राहतं ना त्याचं असं की 30% वर्किंग फोर्स असला पाहिजे ऑन द साईट, बाकी म्हणजे वर्क फ्रॉम होम करू शकता. तर ह्या गोष्टींचं पालन केलं जातं. आता पण बघतो की मास्क वगैरे मास्क कोणीच घालत नाही तिथं. म्हणजे जवळपास मी म्हणेल 100% लोक मास्क घालतात, 100%. आणि सोशल डिस्टन्सिंग फॉलो करतात. ओके. तर मुलाखतीच्या आपण शेवटच्या भागामध्ये येऊया आता. आणि आज आपण स्वप्नीलने आत्ता अगदी सुंदर शब्दामध्ये आपल्यासमोर त्याचा पूर्ण आत्तापर्यंतचा जीवनाचा प्रवास उलगडलेला आहे. शालेय जीवनापासून त्याने 10वी 12वी हे टप्पे, IIT JEEचा प्रवास, त्यानंतर इंटर्नशिप, त्यानंतर जपान, हे सगळा प्रवास उलगडला. तर या सर्व प्रवासामध्ये आईवडिलांची काय भूमिका होती आणि या सगळ्या यशाचं श्रेय तू कशा पद्धतीने शेअर करणार आहेस? तर आईवडील आय थिंक प्राथमिक भूमिका त्यांचीच होती म्हणेल मी. त्यांनी खूप मला सपोर्ट केला. माझ्या म्हणजे आईवडिलांना माहितीसुद्धा नव्हतं की IIT JEE असं आहे म्हणून. मीच त्यांना सांगितलं होतं की मला हे करायची इच्छा आहे आणि त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला. इवन दो मी कोट्यालासुद्धा राहिलो
तर ते मला सोडायला आले, मला भेटायला आले मी तिथं असताना. तर मी म्हणजे खरोखरच त्यांचा आभारी आहे आणि त्यांच्यामुळेच तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तर त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे असं मला वाटेल. तर नेटिझन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला नेटिझन्सबद्दल काय वाटलं? तर पहिल्यांदा तरी मी म्हणजे मी ऑफलाईन तुमची हे बघितली की फेस टू फेस कसं स्ट्रक्चर आहे. तर ते म्हणजे जसं मला कोठ्याची आठवण आली की कोठ्यामध्ये कसं शिक्षण दिलं जातं, कसं तू जसं दाखवलास मला असाइनमेंट्स डेली, ते जे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स घेतले जातात, त्याचा फीडबॅक घेतला जातो, लाईव्ह सेशन घेतले जातात. ते ते तर म्हणजे मी आश्चर्यचकित झालं की गड्या आतापासूनच ह्या गोष्टीची तयारी होते. आधी की खूप चांगला आहे, त्याच्यामुळे रिझल्ट्स पण ऑफकोर्स दिसतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इवन दो हे पॅन्डेमिक चालू झालं, इतक्या अवघड गोष्टी आहेत, जगात सगळीकडेच त्रास झाला, पण तुम्ही ह्या गोष्टीचं ट्रान्झिशन खूप स्मूथली केलं. त्याच्यामुळं आणखीन मला म्हणजे जास्त सरप्राईज झालो की गड्या म्हणजे ह्या मुलांमध्ये तरी तुम्ही तुमच्या परीने म्हणजे खूप प्रयत्न केलेत. ॲटलिस्ट मुलं पण तेवढ्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला पाहिजे. तर हा सगळा प्रवास तू स्वतः जगलेला आहेस. या प्रवासामध्ये बऱ्याचशा यश अपयश हे तुझ्या वाट्याला आलेलं आहे. बऱ्याचशा संकटांना तू सामोरंही गेला असशील. तर विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील किंवा पालकांना काय संदेश देशील? तर पहिल्यांदा मी पालकांना देईल, कारण की म्हणजे पालकांना आजकालची परिस्थिती माहिती आहे. त्याच्यामुळं ते प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलानं हे करावं ते करावं. तर त्यांनी पहिली गोष्ट त्यांचं स्वप्न आपल्या मुलांवर लादलं नाही पाहिजे. ठीक आहे, मुलाला जर क्लिअर नसेल करिअर पाथ तर जरूर त्याला तुम्ही हेल्प करा, गायडन्स मार्गदर्शन द्या. पण समजा मुलाला काही करण्याची जरूर इच्छा आहे तर त्याला तुम्ही दुसऱ्या गोष्टी करण्यासाठी फोर्स नाही केला पाहिजे. कारण की खूप कमी शक्यता आहे की तो त्या गोष्टीमध्ये यशस्वी ठरेल. तर मुलांसाठी ही गोष्ट आहे की मी म्हणेल, एका शब्दात सांगेल की परसिव्हरन्स, की तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची करण्याची इच्छा आहे ना, तुम्ही त्याला एक्सप्लोअर केलं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की नेवर गिव्ह अप, मी म्हणतो आहे परसिव्हरन्स. तुम्ही एफर्ट टाकले पाहिजे की त्या गोष्टी संपवल्या पाहिजेत. नेवर गिव्ह अप असं असतं की तुम्ही त्रास करून त्या गोष्टी सहन करताय, पण परसिव्हरन्स असं असते की तुम्हाला स्वतःहून त्या गोष्टी करायचे म्हणून तुम्ही एफर्ट टाकताय. तर तुम्ही त्या गोष्टीत तितका एफर्ट टाकला पाहिजे, तरच तुमचे म्हणजे पूर्ण स्वप्न साकार होतील. खरं तर काय की जेव्हा ही मुलाखत प्लॅन झाली तेव्हा मलाही फारसं काही वाटलं नव्हतं की आपण एका वेगळ्या उंचीवरच्या व्यक्तिमत्वाशी संवाद करणार आहोत. खरं तर यशाची सूत्र आणि यशाचा फॉर्म्युला सांगण्याची ही सगळी मालिका, आणि ह्या मालिकेमध्ये एका सर्वोच्च टोकावरती असणारा एक व्यक्तित्व आपल्यामध्ये आज उपस्थित होतं. आत्ताच त्यांच्या बोलण्यातून आलेले सगळे शब्द हे माझ्या कानामध्ये रुंजी घालत आहेत. परसिव्हरन्स हा शब्द तर अतिशय सर्वोत्तम अशा प्रकारचा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला. खरं तर असं म्हटलं जातं की जगामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर ध्यास हा सर्वोत्तमाचाच घेतला पाहिजे. साधारण ध्यास असला, साधारण स्वप्न असलं तर आपण साधारणच राहतो, आणि ध्यास जर असाधारण असेल तर आपण निश्चितच असाधारण बनतो. हे एक मोठेपण निश्चितच मी इथं मार्क करू इच्छितो की स्वप्नील नावामध्ये स्वप्न आहे आणि त्याला पूर्तता करणारा अशा प्रकारचा प्रयत्न परसिव्हरन्स यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दाखवला. अतिशय कमी वय आपण ज्यांना म्हणतो, पण या वयामध्ये त्यांनी घेतलेले सगळे अनुभव, याचा दर्जा हा निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तराचा असा मानला जातो. या संपूर्ण प्रवासामध्ये मला एक गोष्ट पुन्हा एकदा आवर्जून सांगायची, ती अशी की वैभव सरांचे ते क्लासमेट, आणि त्यांनी लातूरमध्ये आल्या हे सांगितलं की अरे तू जिथं काम करतोस ना तिथल्या मुलांसाठी, त्या पालकांसाठी मला काही करता आलं, काही माझं अनुभव शेअर करता आले तर मला निश्चित यायचं आहे. क्या बात आहे. एका अद्भुत अशा प्रकारच्या मंतरलेल्या अशा प्रकारच्या ह्या क्षणांची साथ मागच्या तासाभरापेक्षा अधिक काळ आम्हाला करता आली. स्वप्नील सर, तुमचे मनापासून खरं तर खूप खूप आभार. थँक्यू. हे होते स्वप्नील आपल्यासोबत, आणि याच आणि अशाच प्रकारच्या सुपरहिरोजच्या कहाणींसोबत तुमच्यासाठी निश्चितच ही मालिका अशीच पुढं जात राहणार आहे. नेटिझन्स फाउंडेशन अकादमीच्या वतीनं
मी आपल्या सगळ्यांचे आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी यश म्हणजे नक्की काय असतं ही तुम्ही उलगडून सांगितल्याबद्दलही तुमचे विशेष आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू.